नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। आपल्याला भाषणाची काही आवश्यकता नाही, कारण भाषण देणारे ज्यावेळेला समोर बसलेले असतात त्यांच्या समोर आपण काही मार्गदर्शन करावं असं काही मला या ठिकाणी वाटत. परंतु एक गोष्ट नक्की आहे, या तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर एक आत्मविश्वास रावेर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर दिलेली आहे, आज सगळ्यांचा आपला उत्साह बघितल्यानंतर असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी झेंडा आणि संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असेल असा तुमच्या सगळ्यांकडे बघून मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतो. मित्रांनो, हे आपल्याला एक प्रकारचं युद्ध लढायचं आहे. पूर्वीच्या जमान्यामध्ये ज्यावेळेला युद्ध लढायला जायचे, रसद पुरवणाराही लागतो, रणनीती करणाराही लागतो, प्रत्येक ढाल तलवार घेऊन त्या ठिकाणी लढाईला कोण जाईल हाही लागतो, त्या सगळ्यांचा नेता म्हणून शिलेदारही लागतो, राजाही लागतो आणि राजाबरोबर प्रजेचा सुद्धा सहानुभूतीपूर्वक आपल्याला त्यावेळी विचार करावा लागायचा. त्या निवडणूक असणार सदस्य आहेत, फार मोठ्या प्रमाणात आवक आहे, त्यामुळे आमच्याशी युती केली तर सर्वांना फायदेशीर राहील. युती नाही केली तर सर्वात जास्त आघाडीवरती आम्ही मध्ये भाजपसोबत युती होणार आहे हे सांगता येणार. ते लोकल आमच्या नेत्याशी चर्चा करून त्यांच्यावर चर्चा करण्यात येईल आणि मग तो निर्णय होईल. आमदार सावकारे म्हणताय की एकला सर्व नाराज ते ज्यांना आमच्यावर युती करायची नसेल तर आम्ही स्वतंत्र आहोत. ज्यांनी आमच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यावर आम्ही युती करू. ज्यांना करायची नसेल त्यांच्याकडे आमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वतंत्र माणसं आहेत, उमेदवार आहेत, त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून निवडणुकीला सामोरं जातो. दुसरा जामनेरमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप खोडके हे आपल्याला आपण भेटून गेलेले आहेत, तर जामनेरमध्ये युती राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत होणार आहे का? न व्हायला काय झालं, आम्ही कोणाबरोबर युती करायला तयार आहोत. त्यामुळे असं काही नाही आहे की युती होईल किंवा न होणार नाही. समोरच्याकडनं प्रस्ताव आला आणि तो आम्हाला मान्य असतात आम्ही तो ॲक्सेप्ट करू, मान्य नसतात आम्ही नाही सांगू.